मित्रांनो, आज जग एका अशा टप्प्यावर उभं आहे, जिथे युद्ध हा पर्याय राहिलेला नाही, तर तो वास्तव बनलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टाळलं जात असलेलं, दबक्या आवाजात चाललेलं आणि पडद्यामागे आखलं गेलेलं इस्रायल आणि इराण यांचं युद्ध अखेर उघडपणे सुरू झालं आहे. आज सकाळी उठल्यावर जगाला जे कळलं ते हादरवणारं आहे, भीतीदायक आहे आणि इतिहास बदलू शकणारं आहे. दुबईवर हल्ला झाला आहे. होय, दुबईवर. त्या दुबईवर जी जगासाठी फक्त एक शहर नाही, तर ग्लोबल इकॉनॉमीचं हृदय आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक नाव आहे, इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खुमेनी. इस्रायली मीडियामधून पहाटेच बातमी बाहेर आली, खुमेनी मारले गेले आहेत. त्यांचा मृतदेह मलब्यातून बाहेर काढण्यात आला आहे. इस्रायलकडे त्या मृतदेहाचं स्पष्ट फुटेज असल्याचा दावा करण्यात येतो आहे आणि ते फुटेज योग्य वेळी जगासमोर आणलं जाईल असंही संकेत दिले गेले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी हेही सांगितलं की इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा खात्मा करण्यात आला आहे. ही केवळ एक हत्या नाही, हा संदेश आहे, ही घोषणा आहे आणि हा थेट युद्धाचा ऐलान आहे. इस्रायलने घोषणा केल्यानंतर काही तासातच जगभरातील मोठ्या मीडिया संस्थांनी एकामागोमाग एक बातम्या चालवायला सुरुवात केली. खुमेनी ठार झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये त्यांनी खुमेनींना इतिहासातील सर्वात धोकादायक लोकांपैकी एक असं संबोधलं आणि जगासाठी ही एक अपरिहार्य घटना असल्याचंही त्यांनी म्हटलं. सकाळ होताच इराणकडून अधिकृत घोषणा करण्यात आली, आमचे सर्वोच्च नेते शहीद झाले आहेत. ही घोषणा होताच इराणच्या रस्त्यांवर जे घडलं ते अनेकांना धक्का देणारं होतं. कुठे शोक, कुठे संताप आणि कुठे उघड आनंद. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी खुमेनींच्या मूर्ती तोडण्यात आल्या, काही ठिकाणी त्यांच्या फोटोंना आग लावण्यात आली. हे चित्र एका गोष्टीकडे स्पष्टपणे बोट दाखवतं, इराण फक्त बाहेरून नाही तर आतूनही फुटतोय. माहिती अशी आहे की खुमेनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुमारे 20 वरिष्ठ मंत्र्यांना संपवण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेच्या गुप्त यंत्रणा महिन्यांपासून वाट पाहत होत्या. ते सगळे एकाच ठिकाणी कधी जमतात याचीच प्रतीक्षा होती आणि ज्या क्षणी ती संधी मिळाली तसा हल्ला झाला की कोणालाही पडून जाण्याची संधी मिळाली नाही. आणि या सगळ्यात एक अजून धक्कादायक गोष्ट समोर आली, दुबईमधील आयकॉनिक इमारतींवर झालेल्या हल्ल्यांचे फुटेज. हॉटेल्स, उंच इमारती आणि बुर्ज खलिफाच्या आसपासचा परिसर. जरी दुबईमधील स्थानिक लोक सोशल मीडियावर सगळं नॉर्मल आहे असं सांगत असले, तरीही ती दृश्य अस्वस्थ करणारी आहेत. ती दृश्य सांगतात की आग आता गल्फपर्यंत पोहोचली आहे. याच दरम्यान मोठी बातमी आली, UAEचं एअरस्पेस तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. दुबईतील विमानसेवा थांबवण्यात आल्या आहेत. हजारो प्रवासी अडकले आहेत. दुबई एअरपोर्ट बंद होणं म्हणजे काय हे समजून घ्या. हे एखाद्या शरीरातील मुख्य नसा बंद झाल्यासारखं आहे. हा जगातील सर्वात व्यस्त विमानतळ, जगाचं चौरस्तं. जर दुबई थांबलं तर जग थांबतं. औषधं अडकतात, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स अडकतात, व्यापार थांबतो, महागाई उसळते. आणि ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही. या स्फोटांची आग फार जुनी आहे. आपण मागे गेलो तर तारीख आहे 7 ऑक्टोबर 2023. हमासने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलने थेट बोट दाखवलं इराणकडे. तेव्हाच ठरवलं गेलं होतं, पहिले हातपाय कापायचे. हमास, हिजबुल्ला आणि शेवटी डोकं. 2024 मध्ये सिरियामधील इराणी दूतावास उडवण्यात आला. त्याच्यानंतर पहिल्यांदाच इराणने स्वतःच्या जमिनीतून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली. 2025 मध्ये इस्रायलने इराणच्या सर्वात सुरक्षित न्यूक्लिअर प्लांटवर हल्ला केला. तिथून गोष्ट नाकाच्या लढाईवर गेली आणि 2026च्या सुरुवातीला तेहरानच्या आकाशात धूर भरला. आता ही सीमावादाची लढाई राहिलेली नाही, ही आरपारची जंग आहे. गल्फ देश अडकले आहेत. सौदी अरब, UAE, कतार, सगळ्यांसाठी
ही भीषण कोंडी आहे. एकीकडं इराणचा दबदबा कमी व्हावा असं वाटतं, दुसरीकडं इकॉनॉमी उद्ध्वस्त होण्याची भीती. तेलाचे विहिरी, रिफायनरीज सगळं टार्गेटवर आहे. पाकिस्तानची अवस्था नेहमीसारखीच, इकडे कुवा तिकडे खाई. इराणसमोर उघड उभं राहिलं तर घरात आग लागेल. अमेरिकेला नाही म्हटलं तर इकॉनॉमी कोसळेल. इराण टिकेल का? हा प्रश्न आज जग विचारतंय. इराणकडं मिसाईल्स आहेत, प्रॉक्सी वॉरची ताकद आहे, पण जनता अस्वस्थ आहे, इकॉनॉमी डगमगते आहे. इस्रायलकडं आयरन डोम आहे, एरो थीन आहे आणि अमेरिका आहे. जर रशिया आणि चीन उतरले तर ही फक्त जंग राहणार नाही, ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल. तेल $200 पार जाईल, बँकिंग सिस्टीम ठप्प होईल, सायबर वॉर होईल. 1939ची आठवण येते. माचीसची काडी पेटायला वेळ लागत नाही आणि आज जग त्या काडीवर बसलेलं आहे.